टिक्कुंडी ते विजयपूर तालुका जत जिल्हा सांगली येथील रस्त्याची दुरावस्था, बाजूला तलाव असल्याने साडीगार्ड बसवण्याची मागणी. टिक्कुंडी ते विजयपूर हा 30 ते 32 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावरती सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. मात्र टिक्कुंडी गावाजवळच असलेल्या तलावाच्या बाजूलाच हा रस्ता असल्यामुळे तलाव भरल्यानंतर अनेक अपघात होण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या बाजूला साडीगार्ड बसवून या ठिकाणी सोय करून द्यावी अशी मागणी भिवरगी तालुका जत येथील माजी पंचायत समिती सदस्य बिळेनसिद्ध बिराजदार यांनी केली आहे. TV1 मराठीने घेतलेला येथील ग्राउंड रिपोर्ट आपण पाहू. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय टिक्कुंडीपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरील या टिक्कुंडी तलावाच्या शेजारी. आपण जर बघितलं तर टिक्कुंडी आणि विजापूर हा जोडणारा महाराष्ट्रातील रस्ता आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती अगदी विजयपूर गावाला जोडणारा हा रस्ता आहे. मात्र जर बघितलं तर ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. आपण महाराष्ट्रात आहोत. बाजूलाच बघितलं तर टिक्कुंडीचा हा तलाव आहे. तलावाच्या बाजूला साईड गार्ड बांधणं गरजेचं आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी साईड गार्ड बांधलेले नाही. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी थांबलेलं असतं. त्यामुळे अनेक मोठे अपघात मोटरसायकलचे वगैरे संध्याकाळी या ठिकाणी झालेले आहेत. शासनानं तातडीने या तलावाच्या बाजूला साईड गार्ड बसवण्याची मागणी या ठिकाणी अनेक शेतकरी करत आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य बिळेनी बिराजदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. काय अवस्था झाली आहे रस्त्याची? ह्या रस्ता सकाळी 7 पासून गाडी चालू होते. त्या मुक्काम गाडी येते गुड्डापूर आणि बेळुंडगी ह्या भागातलं सर्व मुला शिकवायला कॉलेजला बिजापूर जाते आणि मुली जाते आणि भाजीपाला वगैरे घेऊन शेतकरी जाते. ते रोज इथून गाडी भरून जाते. थोडं एक खड्डा बघितलं तर हेल्पट मारते, एकदम गाडी पडतंय का तसं वाटतंय. त्याला तातडीनं डांबरीकरण पॅचवर पूर्ण होऊन टिक्कुंडी ते कर्नाटक हद्दपर्यंत यत्नाळा ते करायला पाहिजे. आपण जर बघितलं तर इथं बाजूला मोठा तलाव आहे. तलावाला साडीगार्ड लावणं गरजेचं आहे. पाणी जर थांबल्यानंतर इथं अपघात पण होण्याची शक्यता काय? फार डेंजर आहे. एकंदरीतून पलटी जर झाला तर गाडी वगैरे तुम्हाला सांगतो नुकसान मोठं होणार आहे. ह्या आधीच तुम्हाला सांगतो थोडा शासन त्याचं डिपार्टमेंट त्यांनी लक्ष घालून दोन्ही साईड त्याला साईड गार्ड ते घालावा हे गरजेचं आहे. 1 नंबरचं हे काम आहे. केलं तर लई सुकार होत आहे. इथून आता विजयपूर किती किलोमीटर आहे? 35-30 किलोमीटर बिजापूर आहे. आपले हद्द अजून किती किलोमीटर आहे पुढं आमचे एक 3 किलोमीटर हे हद्द आहे. 3 किलोमीटर हद्द आहे. तर एकंदरीत बघितलं तर विजयपूर हा एक ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहराला या परिसरातील अनेक लोक अगदी पर्यटन म्हणून जातात. अनेक लोक अगदी कोणत्या मार्गे न जाता या रस्त्यातून अगदी जवळ होतंय. त्यामुळे या भागातून लोक विजयपूरला जातात. त्यामुळे या रस्त्याची प्रचंड वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे. बाजूला तलाव आहे. या तलावाच्या बाजूला जर साईड गार्ड बसवलं तर अत्यंत या ठिकाणी नागरिकांची चांगली सोय प्रवाशांची होणार आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी साईड गार्ड बसवून या खड्ड्यावरती पॅचवर्क करावं अशी जोरदार मागणी या ठिकाणी अनेक प्रवाशांसह या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य बिळेनी बिराजदार यांनी केलेलं आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, टिक्कुंडी. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.